नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली. हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावलेली आहे. याशिवाय राज्य सरकारने ज्या 58 लाख नोंदी शोधल्या असा सरकारचा दावा आहे, त्या नोंदीनुसार सुद्धा कुणबी प्रमाणपत्र वाटप केली जात नाही, असं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी 29 ऑगस्टपासून ते आंदोलन करणार हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कुणबी प्रमाणपत्रामुळे अर्थातच मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. आणि आता धनगर आणि ओबीसी आरक्षण हा सुद्धा मुद्दा चर्चेत येतो की काय अशी शक्यता आहे. त्याचं मुख्य कारण आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण व्हावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करणारे अनेक जण आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत आहेत. आणि धनगर समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं हीच मागणी आपण लावून धरायला हवी आणि त्यासाठीच लढा द्यायला हवा असं अनेकांनी आता जाहीर केलं आहे. त्यातच पवन करवर आणि दीपक बोरुडे ज्यांनी आतापर्यंत धनगर आरक्षणासाठी जीवाचं रान केलं आहे, हे आता वेगळे पडलेले आहेत आणि त्यांनी फक्त टीवर प्रवर्गातूनच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करायचं आहे असं जाहीर केलं आहे. त्यामुळं हे दोन आरक्षणाचे मुद्दे सरकारसमोर नव्याने पुढे आलेले आहेत. खरं तर हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 58 लाख नोंदी यासुद्धा सरकारनेच शोधून काढलेल्या आहे कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये. विशेषतः 10% मराठा समाजासाठीचं वेगळं आरक्षणसुद्धा याच सरकारने दिलेलं आहे. आता राहिला प्रश्न तो धनगर आरक्षणाचा. धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार कोणताही निर्णय घेत नाही आणि धनगर आरक्षण हा कळीचा मुद्दा बनलेला असतानासुद्धा त्यावर कोणताही राजकीय पक्ष भाष्य करायला तयार नाही. त्यामुळं धनगर समाजाच्या आरक्षणाचं करायचं काय हा प्रश्न आता फक्त धनगर समाजाच्या नेत्यांनाच पडलेला आहे काय अशी परिस्थिती राज्यभरामध्ये निर्माण झालेली आहे. खरं तर गोपीचंद पडळकर हे सत्तेसोबत आहेत. महादेव जानकर आता विरोधात असले तरी ते सुद्धा काही काळ भारतीय जनता पक्षासोबत राहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण हाके आणि बाकी इतर मंडळींनी धनगर आरक्षणाच्या सोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. पण एकूण ओव्हरऑल ओबीसी आरक्षण हे लक्ष्मण हाकेंचं टार्गेटवर असल्यामुळे आता दीपक बोराडे आणि पवन करवर हे बाजूला पडलेले आहेत आणि त्यांनी फक्त आणि फक्त धनगर आरक्षणासाठी लढा द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे. आपण यापूर्वीसुद्धा हे भाष्य केलेलं आहे की निवडणुकीपूर्वी या सरकारच्या अनेक लोकांनी ज्या जाहिरातीचं समर्थन केलेलं आहे, विशेषतः भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी जी जाहिरात दिली होती ती जाहिरात अशी होती की बटेंगे तो कटेंगे. त्यामुळं बटेंगे तो कटेंगेचा हा जो मुद्दा आहे तो आता वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या जातीतल्या पोटजातींमध्ये पोचलेला आहे आणि जाती उपजाती भांडत आहेत. इतर जातींच्या आरक्षणामध्ये सुद्धा, विशेषतः मागास जातींना देण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये सुद्धा उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सरळ सरळ संघर्ष सुरू झालेला आहे आणि वेगवेगळ्या जातींच्या सोबत त्यांचे हितसंबंधाची लढाई लढत आहेत. आपण ही संघर्षाची लढाई असंच त्याला म्हणूयात. हा वैयक्तिक वाद जरी नसला तरी दोन समाजाचे दोन जातीचे लोक वेगवेगळ्या गटांमध्ये एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत आणि यालाच आपल्याला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं होतं का, हे आता सरकारने स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अर्थातच मराठा आरक्षणापासून आपण या मुद्द्याला सुरुवात केलेली आहे. नंतर आपण टप्पा घेतला तो धनगर आरक्षणाचा आणि नंतर घेतला तो प्रवर्गातील जातींमधील उपवर्गीकरणाचा. त्यामुळं प्रत्येक वर्गामध्ये भांडण सुरू आहे. मराठ्यांचं सरसकट कुणबीकरण करण्याच्या बाबतीमध्ये शाश्वत आरक्षण मिळत नाही म्हणून त्याला कायदेशीर बाजू काय आहे, ती शाश्वत ठरणार आहे का, पुढे कायद्याच्या कसोटीवर ते टिकणार आहे का, असं म्हणून सुद्धा काही जणांनी आता उपोषण सुरू केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र दाते पाटील यांचंही एक उपोषण याच मुद्द्यावर मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 16-17 दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळं वेगवेगळ्या जातींमधल्या आणखीन वेगवेगळे गट हे एकमेकांच्या सोबत म्हणा किंवा एकमेकांच्या विरोधात म्हणा हे संघर्ष करत आहेत आणि आरक्षणाचे मुद्दे मात्र बाजूला पडत आहेत आणि सरकार वेगळ्याच मार्गाने चाललेलं आहे असं सध्याचं चित्र आहे. बटेंगे तो कटेंगेचा हा प्रवास आता वेगवेगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. बटेंगे तो कटेंगे जाहिरात ज्या दृष्टिकोनातून दिलेली होती ते राजकारण तुर्तास आता करण्याची गरज नसल्यामुळे आता या जातीचं राजकारण अशाच पेटवत राहणं आणि इथून पुढच्या निवडणुकांमध्ये त्यातला मोठा वर्ग आपल्याकडे ओढणं हे सत्ताधारी पक्षांचं टार्गेट असणार आहे. त्यामुळं
विरोधी पक्षसुद्धा त्याच पद्धतीनं त्याला उत्तर देत आहे. त्यामुळं अ, हे जातीतले संघर्ष असेच वाढत जाणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणाचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडणारे पवन करवर आणि संदीप बोराडे हे नवीन आंदोलनाची काय दिशा ठरवतात. मनोज जरांगे पाटील कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि 58 लाख नोंदणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये धडकतात का? त्यांना यावेळी मिळणारा प्रतिसाद हा मागच्या काही आंदोलनांपेक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे, असं सरकारला आत्ताच अंदाज आलेला आहे. त्यामुळं सरकार हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच तडजोड करतं का? या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत आणि यासोबतच उपवर्गीकरणाचा लढा कोणत्या दिशेने जातो यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.